घेण्यामागचं एकमेव उद्देश आहे की काल जे आपल्या बॉर्डरवर जे एस्केलेशन सुरू आहे, क्रॉस बॉर्डर आपलं जे सुरू आहे त्याच्या अनुषंगाने काल माननीय सीएम सरांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर मुख्य सचिवांनी सगळ्या जिल्हाधिकारी, सगळे कमिशनर, पोलीस, एसपी सगळ्यांचं डिस्ट्रिक्ट डिझास्टर ऑथॉरिटीची मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये निर्देश दिले आणि त्यानंतर माननीय पालकमंत्री महोदयांनी पण की जे सगळ्या पहिल्या टप्प्यामध्ये जे 8 जिल्हे होते सिव्हिल डिफेन्समध्ये तिथे सगळे हे ड्रिल्स ब्लॅकआउट वगैरे झाले, त्याच अनुषंगाने त्यांनी असे निर्देश दिले की आपल्या जिल्ह्यामध्ये पण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यांमध्ये ते आपल्याला करायचं आहे. ते करत असताना आज सकाळी आम्ही 11 वाजता डिस्ट्रिक्ट डिझास्टरची मीटिंग ठेवून त्याच्यामध्ये सगळे नॉट ओनली डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन बट मिलिटरी, पॅरामिलिटरी, एअरफोर्स, एनडीआरएफ, एसडीआरएफ, फायर डिफेन्स कॉलेजचे लोक, त्याच्यानंतर सिव्हिल डिफेन्सचे अधिकारी आणि ते मीटिंग घेऊन जसं एखादी नॅचरल डिझास्टर येत असतं त्याच प्रकारे हे उद्या जर काही जे आपण बघत आहोत ड्रोनचं काही पण सेन्सिटिव्ह इश्यू जर इथं झाला तर त्याच्यासाठी प्रिपरेशन आपलं पूर्ण असायला हवं. त्या अनुषंगाने सगळ्या जे 12-13 महत्वाचे डिपार्टमेंट आहे, मेडिकल एज्युकेशन, हेल्थ, त्याच्यानंतर सप्लाईज, फूड सगळं आणि त्याच्यामध्ये आम्ही हेही सांगितलं की काय कोणत्या डिपार्टमेंटला काय काय करावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट होती जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, चीफ सेक्रेटरी महोदयांनी आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला मॉक ड्रिल सुद्धा त्याच्यामध्ये करायचं आहे. त्याच्यामध्ये सायरनचं आपण जे ऐकतात टीव्ही मध्ये की सायरनचंही आपल्याला कन्सेप्ट आणायचं आहे. त्याच्यामुळे डिझास्टर डिपार्टमेंटनी सगळं आपल्याला त्याच्यामध्ये मदत करत आहेत. निधीची कमतरता कुठेही नाही आणि सकाळी आम्ही जी प्रिपरेटरी मीटिंग घेतली माननीय सीपी सरही त्याच्यामध्ये होते. सगळे डिपार्टमेंट आर व्हेरी मच रेडी आणि आम्ही जे आता सीपी सर डिटेलमध्ये आपल्याला सांगणार त्याच्यामध्ये मॉकड्रिलची पण आमची तयारी आहे आणि आमचं मॉकड्रिल करत असताना मॉकड्रिलमुळे पॅनिक न होणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून जे अवेअरनेसचे व्हिडिओ आले की सायरन केल्यावर काय करायला पाहिजे, जेव्हा डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम म्हटलं की लाईट्स बंद करा तर काय केलं पाहिजे, त्याचे व्हिडिओज 1.5 मिनिटाचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बनवलेले आहे. ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. ते आम्ही सगळ्यांना सगळे सर्क्युलेट केले मीडियाच्या माध्यमातून. सगळ्यांना नागरिकांकडे जाऊ द्या जेणेकरून जेव्हा सीपी सर आणि आम्ही सांगू की या कॉलनीमध्ये या एरियामध्ये आम्ही मॉकड्रिल घेणार आहे तर तिथे लोकांना माहित असलं पाहिजे की कलेक्टर सरांनी किंवा सीपी सरांनी एक गोष्ट सांगितल्यावर आम्हाला काय करायचं आहे. सायरन वाजल्यावर तुम्हाला टेबल खाली जायचं आहे, आपण बेड खाली जातो, भिंतीला साईडला उभं राहतो, जे डायरेक्शन्स आहेत ते लोकांना माहीत झालं पाहिजे. ते छोटे व्हिडिओज आहेत ते आम्ही ऑलरेडी मी सांगितलं आहे की डिझास्टर डिपार्टमेंटच्या मार्फत की ते मीडियाला द्या. जे आपलं ऑडिओ व्हिज्युअल वॉल्स लागलेले त्याच्यावर करा, मूवी थिएटरमध्ये चालवा, त्याच्यानंतर तुमचे रेडिओ जिंगलवर तुम्ही चालवा आणि सगळ्या झोन ऑफिसेस आणि आमच्या तलाठ्यापासून ग्रामीण आणि शहरी सगळीकडे आम्ही अवेअरनेस करणार आहे. त्यामुळे आपल्याकडे भिजण्याची काहीच गरज नाही आहे, परंतु वी थिंक की आपली प्रिपरेशन राहिली तर काही कुठे वाया जात नाही. त्यामुळे आमची प्रिपरेशन पूर्ण स्तरावर आहे. आता मी सीपी सरांना विनंती करतो की त्यांनी ते आपलं मॉक ड्रिल त्याच्यानंतर सायरनच्या बाबतीवर ते आपल्याला मार्गदर्शन करेल. धन्यवाद. जसे जिल्हा मी एक विनंती आहे, जसे कोविडमध्ये जे होतं त्याचप्रमाणे अफवावर तुम्ही कुणीच भरोसा करू नका. काही पण असेल न्यूज तर मी ऑलरेडी आमच्या डीआयआरना सांगितलं आहे, कॉर्पोरेशन मधल्या पीआरना सांगितलं आहे की हम ऑफिशियली जर मला वाटलं की प्रत्येक अर्ध्या तासाला द्यायची प्रति मी अर्ध्या तासाला मी प्रेस नोट देईन, पण आमचं ऑफिशियल आल्यावरच तुम्ही ते लाईव्ह करा किंवा हे करा. काय होईल अननेसेसरी आता जर एखाद्या मीडियामध्ये आला की पेट्रोल फक्त 2च घंट्याचा पेट्रोल नागपूरमध्ये शिल्लक आहे, किसने बोला की काय होते, मग ते लाईन लागतं पेट्रोलला, मग तो इश्यू कन्वर्ट होतो लॉ अँड ऑर्डर मध्ये, बाबा झगडे होते. तर माझी विनंती आहे की असं काहीच नाहीये. तुम्हाला बघत असाल तुम्ही की बऱ्या नागपूरमध्ये कसलाच विषय नाही, परंतु आपण प्रिपेरेटरी करत आहोत. कारण होप फॉर द बेस्ट आणि प्रिपेअर फॉर द वर्स्ट जे आपण म्हणत असतो काहीच होणार नाही, परंतु तरी आम्ही प्रिपरेशन आम्ही करत आहोत. त्यामुळे ऑलरेडी मी सगळी माझ्या डीआय साहेबांना केलेला आहे की कसं आणि टीडीएम म्हणणार की जरूरत पडली तर प्रत्येक अर्ध्या तासाला आम्ही तुम्हाला प्रेस देऊ. व्हॉट्सअपवर तुम्हाला ब्रॉडकास्ट ग्रुप आहेच तर आम्ही तो फटाफट तुम्हाला देऊ. परंतु कोणत्याही तुम्हाला लाईव्ह करायचं आहे किंवा प्रेसमध्ये छापायचं आहे 2 मिनिटं किंवा मला मी नाही विचारला मी मेसेज करतो. तुम्हाला माहिती आहे की नाही विचारला तुम्हाला माहिती मी रिटर्न तुम्हाला 2 मिनिटांमध्ये मेसेजचा रिप्लाय करतो. त्यामुळे विनंती आहे की अफवामुळे पॅनिक सिच्युएशन केलं, पॅनिकमुळे न होणारा घटना नको घटायला. त्यामुळे एकच माझी विनंती आहे की देअर शुड बी फ्री फ्लो ऑफ मेसेज बट दॅट शुड बी बेस्ड ऑन फॅक्ट अँड ट्रूथ. करायचे ते कसे पोहोचतील यासाठी आमची चर्चा झालेली आहे. सोशल मीडियावरही आमची वॉच आहे.
की सोशल मीडियावर जे र्युमर्स पसरवतात लोक ते फार स्ट्रिक्टली आम्ही घेतोय. आमचे जो सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे त्याला सक्त सूचना देण्यात आलेली आहे की कोणीही कुठलेही प्रकारचे र्युमर्स किंवा असे व्हिडिओज किंवा कमेंट्स टाकले तर त्याच्या विरुद्ध आम्ही ऍक्शन घेणार आहे आणि केस पण रजिस्टर त्याच्या विरुद्ध होतील हे आम्ही क्लिअरली सगळं सांगितलेलं आहे. म्हणून आपण जे सगळे युनिट्स आहेत त्यांनाही अलर्ट केलेलं आहे. आता जे आमचे मॉक ड्रिल्स आहेत दिवसात किंवा संध्याकाळच्या वेळेस आणि रात्रीची जे मॉक ड्रिल आहे हे दोन्ही मॉक ड्रिल्स आम्ही सिरियसली घेणार आहे. दिवसामध्ये रिस्पॉन्स, हॉस्पिटल्सचा रिस्पॉन्स किंवा जे इन्स्टॉलेशन आहेत त्याच्यावर हे सगळे आपण कव्हर करणार आहे. व्हिडिओच्या मार्फतीने जसा जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की आपण कसे लोकांपर्यंत पोहोचू आणि शाळा कारण आता सध्या सुट्ट्या लागलेली आहे तर आपल्याला डायरेक्टली जे सोशल मीडियाच्या मार्फतीने किंवा आपल्या मार्फतीने आपण त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे. रात्रीची वेळ ज्यावेळेस आपण नाईटच्या ब्लॅकआउटच्या ज्यावेळेस घेणार आहे त्याच्यात कसे लाईट ऑफ करायचे आहे, कसे कर्टन्स वगैरे लावायचे आहे, कसे आतमध्ये लाईट्स ऑफ करायचे आहे आणि याचे पुढे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या वेगळा एक SOP असतो तेही आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे. तर याप्रमाणे आपली तयारी राहील. सायरन्स बद्दल जे आहे सायरनचा फार मोठा रोल राहणार आहे. म्हणजे सायरन वाजलं तर आपल्याला काय करायचं आहे तर तोही आपण सर्वांना त्याची एक SOP सारखा किंवा तुमच्या मार्फतीने सायरन जर वाजला ते आपली ऍक्टिव्हिटी काय राहिली पाहिजे याच्यावर आम्ही सर्वांना सांगणार आहे. पब्लिक अवेअरनेस एक फार मोठा एक इश्यू राहणार आहे त्याच्यात आणि कम्युनिकेशन आणि पब्लिक अवेअरनेस मध्ये जास्तीत जास्त लोकांना जे आता चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपण कसे जागरूक राहू तर हे सगळं आपण सांगू. एवढं मला सांगायचं होतं. आणि जे प्रोक्युरमेंट वगैरे करायचे डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी जे आहेत ज्याचे हेड जिल्हा अधिकारी आहेत तर ते त्याच्याबद्दल पुढची कारवाई करतीलच. परंतु आम्ही सगळे जे डिपार्टमेंट्स आहे सेम पेजवर आहे. आज सकाळी पण आम्ही 5 झोन्स मध्ये सकाळच्या वेळेस जवळपास 2:15-1 वाजता आम्ही एक ड्रिल्स घेतलेली आहे. आपला रिस्पॉन्स घेतलाय ते आपण सांगूनच केलेलं आहे परंतु मिनिटाईज त्याला केलेलं आहे की जर काही घटना घडली तर आपल्याला काय काय करायचे. तर आमचे जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्याची आम्ही ऑलरेडी केली आहे आणि इतर डिपार्टमेंटमध्ये पण तशी जागरूकता आणि त्याची जे मुवमेंट राहील किंवा त्याची जे कारवाई राहणार आहे तेही करताय असंही सगळे डिपार्टमेंटनी सकाळी सांगितलेलं आहे. ओव्हरऑल जे आपली तयारी पूर्ण आहे. असेन्शियल कमोडिटीज बद्दल पण सांगण्यात आला की काय काय असेन्शियल कमोडिटीज कमी होतील का, असं होतं का, ते हे जे याच्याबद्दलही क्लॅरिटी आहे की कुठल्याही प्रकारच्या असा नाही आहे. तर हे अननेसेसरी कोणी सांगू नये की पेट्रोल ची कमतरता आहे किंवा असं आहे तसं आहे, अशी अजिबात असं काहीच नाही. हे सकाळचे मुद्दे होते जे आपल्या डिस्कशन मध्ये आलेले आहे. पण हे सगळे असं एक क्लॅरिटी आहे आम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या मार्फतीने आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचायचे आहे एवढं आम्हाला सांगायचं. याच्यामध्ये